नमस्कार मित्रांनो, द हिंदू एडिटोरियल डिस्कशनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज जो आर्टिकल घेतलेला आहे आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी, तो द हिंदू आणि टायटल आहे सेफ्टी नेट. आता हा टायटल सेफ्टी नेट म्हणजे काय? ओके, सेफ्टी नेट म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यांच्या अगेन्स्ट काही सेफगार्ड, काही सुरक्षितता आणणे. ओके, आता आपण हा जो आर्टिकल वाचल्यानंतर आपल्याला हा जो सेफ्टी नेट जो टायटल आहे तो आपल्याला आणखीन समजून येईल. ओके, तर व्हिडिओ स्टार्ट करण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण दररोज एक आर्टिकल द हिंदूचा घेत असतो आणि त्यामधून इंग्लिश आपली इम्प्रूव्ह करत असतो. आणि मी प्रत्येक सेंटेन्सचा अर्थ मराठीमधून सांगत असतो. त्यामधून मी नवीन जे व्होकॅब्युलरी येत असते ते आपल्या व्होकॅब्युलरीमध्ये भर पडते आणि फ्रेझल वर्ब, बऱ्याचशा गोष्टी, कंजक्शन वगैरे, सब्जेक्ट वर्ब, बऱ्याच गोष्टी मी इथं क्लिअर करत असतो. तर प्लीज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचा जो व्ह्यू आहे तो शेअर करा. ओके, तर सुरुवात करूया आजचा आर्टिकल. द पॅन्डेमिक हॅज अपेंडेड. बघा, आता अपेंडेड हा नवीन शब्द आलेला आहे. अपेंडेड म्हणजे काय? एंड करणे, म्हणजे स्कूलिंग. बघा, आपण सेंटेन्स अगोदर वाचून घेऊ. द पॅन्डेमिक हॅज अपेंडेड स्कूलिंग अँड द एफर्ट शुड बी टू हेल्प द हार्डेस्ट हिट. काय म्हणते सेंटेन्स बघा आता. पॅन्डेमिक हॅज अपेंडेड स्कूलिंग. पॅन्डेमिक म्हणजे काय? सब्जेक्ट आहे. पॅन्डेमिक म्हणजे काय? महामारी. ओके, जे सध्या कोविड-19 आलेले आहे त्या काय? पॅन्डेमिक, महामारी. हॅज अपेंडेड स्कूलिंग. अपेंडेड म्हणजे काय? एंड करणे. स्कूलिंगला काय? बंद केलेलं आहे स्कूलिंग. ओके, आणि द एफर्ट म्हणजे काय? प्रयत्न करणे. एफर्ट शुड बी टू हेल्प द हार्डेस्ट हिट. आणि ज्यांचा जो पॅन्डेमिकवर सर्वात जास्त इम्पॅक्ट पडलेला आहे, असे लोक जे पुअर आहेत, इकॉनॉमिकली स्ट्रॉंगर नाहीत, त्यांच्यावरती ह्या पॅन्डेमिकमुळे सर्वात जास्त इम्पॅक्ट पडलेला आहे. असे म्हणजे हार्डेस्ट हिट, त्यांना हेल्प करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटनं करायला पाहिजे. ओके, सेंटेन्सचं असं म्हणणं आहे. तर आपण बघूया ना नेक्स्ट सेंटेन्स. द युनियन एज्युकेशन मिनिस्ट्रीज डायरेक्टिव्ह to the states to launch a mission to avoid large-scale dropouts in school in the coming year, partly by relaxing the detention policy, should end the anxiety of millions of students about their academic prospect. बघा, आता एवढं सेंटेन्स आहे, तर आपल्याला याच्यामध्ये ब्रेकडाऊन करून आपल्याला शिकायचं आहे काय. आता द युनियन एज्युकेशन मिनिस्ट्रीज म्हणजे जे युनियन एज्युकेशनची मिनिस्ट्री आहे त्यांचं डायरेक्टिव्ह म्हणजे काही गाईडलाईन्स म्हणू शकता, निदर्शने वगैरे असे गाईडलाईन्स. डायरेक्टिव्ह टू. आता बघा, डिरेक्टिव्ह हा सब्जेक्ट आहे. डिरेक्टिव्ह आपण डायरेक्ट इथं आलं शूड एंड द एन्झायटी म्हणजे काय? ते डिरेक्टिव्ह आहेत त्यांनी जी एन्झायटी म्हणजे काय? चिंता, म्हणजे स्टुडंटच्या मनामध्ये जे मिलियन्स ऑफ स्टुडंट्स अबाउट देअर अकॅडमिक्स प्रॉस्पेक्ट, म्हणजे त्यांच्या जे अकॅडमिक प्रॉस्पेक्ट आहेत, संभावना. प्रॉस्पेक्ट म्हणजे काय? संभावना. अकॅडमिक म्हणजे काय? शालेय विषय. ओके, तर त्यांच्या जे संभावना आहे, त्यांच्याकडे त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत तो उद्भवत आहे, ते एंड करायला पाहिजे. शूड एंड द अँझायटी ऑफ द मिलियन्स ऑफ स्टुडंट अबाउट दर अकॅडमिक प्रॉस्पेक्ट. ओके, आता हे डिरेक्टिव्ह आहे. त्या डिरेक्टिव्ह कोणाला दिली याच्याविषयी जास्त माहिती दिली जाते असते. ओके, ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. डिरेक्टिव्ह टू द स्टेट्स म्हणजे काय? गव्हर्नमेंटला. ही डिरेक्टिव्ह कोणाला दिलेली आहे? सॉरी, गव्हर्नमेंटला नाही. डिरेक्टिव्ह म्हणजे स्टेट काय? राज्य आहे ते. ओके, युनियन मिनिस्ट्रीने दिलेलं आहे. स्टेट म्हणजे काय? राज्य. टू लॉन्च अ मिशन. आता टू जेव्हा यूज होतो त्यासाठी तेव्हा इन्फिनिटिव्ह म्हणून यूज केला जातो. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? टू, एखादा वर्बच्या अगोदर टू आलं त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. इन्फिनिटिव्ह म्हणजे तो पर्पज दर्शवण्यासाठी. जे डायरेक्टिव्ह कशासाठी दिलेलं आहे? टू लॉन्च अ मिशन, एक मिशन लॉन्च करण्यासाठी. टू अवॉइड, आणखीन टू अवॉइड लार्ज स्केल ड्रॉपआउट. आता काय आहे? म्हणजे जे शाळेमधून जे मुलं सोडून जाणारे असतात, म्हणजे शाळा सोडतात बऱ्याचशा कारणामुळे. ओके, म्हणजे ड्रॉपआउट्स करणे. ओके, स्कूलमधून लार्ज स्केल, मोठ्या प्रमाणात ड्रॉपआउट्स इन द कमिंग इयर म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये. पार्टली बाय रिलॅक्सिंग द डिटेन्शन पॉलिसी. आता डिटेन्शन पॉलिसी तुम्हाला सांगतो मी, नो डिटेन्शन पॉलिसी गव्हर्नमेंटनं आणली होती. नो डिटेन्शन पॉलिसी ती आता सध्या बंद केली गव्हर्नमेंटने. नो डिटेन्शन पॉलिसीमध्ये काय सांगितलं होते की म्हणजे विद्यार्थी नापास जरी झाला तरीही त्याला पुढच्या वर्गामध्ये ढकलण्यात येणार होतं. ओके, ते नो डिटेन्शन पॉलिसी. पण आता त्याच्यामध्ये ते बंद केले आहे. डिटेन्शन पॉलिसीमध्ये रिलॅक्सेशन आणलेलं आहे, कारण आता जे शाळांना परवानगी दिलेली आहे की परफॉर्मन्स वगैरे व्यवस्थित नसेल तर शाळा त्यांना डिटेन करू शकते अशा प्रकारचं. ओके, आणि जो हा पार्टली बाय रिलॅक्सिंग डिटेन्शन पॉलिसीचे ड्रॉपआउट आहेत, म्हणजे ह्याच्यामुळे आता डिटेन्शन पॉलिसीमुळे पण
वाढले आले आहे. ओके, पार्टली म्हणजे काय, म्हणजे अर्ध्यापण आहे. ओके, पार्टली म्हणजे काही प्रमाणात ह्या डिटेन्शन पॉलिसीमध्ये सुद्धा त्यांच्यावर हे जे ड्रॉपआउट्स आहेत ते जास्त होत आहेत. ओके, शूड एंड द अँझायटी हे तुम्हाला सांगितलंच आहे अकॅडमिक प्रॉस्पेक्ट. ओके, आता जाऊया नेक्स्ट सेंटेन्सवरची. मॅनेजिंग स्कूलिंग ड्युरिंग कोविड-19 हॅज बीन चॅलेंजिंग. आता हॅज बीन किंवा यूज होतो बघा. हॅज बीन हे पिरियडसाठी यूज केला जातो. एखादी घटना म्हणजे पिरियडसाठी, टाईम पिरियड असतो ना, म्हणजे ह्या इथून इथपर्यंत, म्हणजे हा जो आपण म्हणजे एक मॅनेजिंग स्कूलिंग म्हणजे म्हणजे शाळेला मॅनेज करणं जो ड्युरिंग कोविडचा जो पिरियड आहे त्यामध्ये एक चॅलेंजिंग राहिलेला आहे. चॅलेंजिंग राहिलेलं आहे. ओके, विथ युनेस्को हा काय ऑर्गनायझेशन एस्टिमेटिंग दॅट द एंड ऑफ 2020 म्हणजे 2020च्या शेवटी अबाउट 320 मिलियन म्हणजे 320 मिलियन स्टुडंट वेअर लॉक्ड आउट ऑफ स्कूल. म्हणजे 320 मिलियन स्टुडंट हे काय शाळेच्या बाहेर आहेत ग्लोबली. म्हणजे आपण सर्व जगाचा विचार करून बोललं तर 320 मिलियन स्टुडंट हे शाळेच्या बाहेर आलेले आहेत. ओके, साऊथ अँड वेस्ट आशिया आर अमॉंग द रिजन्स वेअर स्टुडंट्स आर हायेस्ट रिस्क ऑफ नॉट रिटर्निंग टू स्कूल अँड टेरिटरी इन्स्टिट्यूशन अलॉंग विथ सब-सहारन आफ्रिका. आता साऊथ आणि वेस्ट आशिया, साऊथ आशिया आणि वेस्ट आशिया आर अमॉंग द रिजन्स वेअर स्टुडंट आर म्हणजे हायेस्ट रिस्क ऑफ नॉट रिटर्निंग. म्हणजे यांच्याकडे जे हायेस्ट रिस्क आहे त्यामध्ये कोण आहे, साऊथ आणि वेस्ट आशिया. तर यांचं हे हायेस्ट आहेत. ओके, की तिथले जे स्टुडंट आहेत ते शाळेमध्ये परत येऊ शकत नाही. स्कूल्स अँड टर्शरी एज्युकेशन, टर्शरी इन्स्टिट्यूशन. आता टर्शरी म्हणजे काय, तर एज्युकेशन सिस्टममध्ये बऱ्याच देशामध्ये प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी इन्स्टिट्यूशन असतात. तर तुम्हाला आपल्या देशामध्ये काय एज्युकेशन सिस्टम आहे तर आपल्याला माहितीच आहे. ओके, टर्शरी इन्स्टिट्यूशन म्हणजे हायर एज्युकेशनसाठी असतं अलॉंग विथ सब-सहारन आफ्रिका. आणि जे सब-सहारन आफ्रिका आहे तिथे पण अलॉंग विथ म्हणजे काय सोबतच. Assessing the problem is key to planning for 2021. तर असेसिंग म्हणजे काय, मूल्यमापन करणे. म्हणजे प्रॉब्लेम जे प्रश्न निर्माण झाले इज की टू प्लॅनिंग फॉर, की म्हणजे काय महत्त्वाचं असणे, टू प्लॅनिंग फॉर 2021 वर्षासाठीची प्लॅनिंग करण्यासाठी ही जे प्रॉब्लेम आहे ते त्यांचं मूल्यमापन करणं हे आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. ओके, द इंडियन स्कूल एज्युकेशन सिस्टम रिमेन्स टॉप डाऊन इन मेकिंग पॉलिसी. तर टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच एक असतो. टॉप डाऊन म्हणजे काय, वरून जे रेकमेंडेशन असतात किंवा गाईडलाईन्स येतात ते खाली जे ग्राउंड लेवल असतं त्यांना इम्प्लिमेंट करावं लागतात. आणि बॉटम अप अप्रोचमध्ये काय असतं की म्हणजे बॉटमपासून ग्राउंडपासून वर जे रेकमेंडेशन किंवा गाईडलाईन्स जातात त्यानंतर तशी पॉलिसी बनते. तर पण भारतामध्ये काय आहे ती टॉप डाऊन मेकिंग पॉलिसी आहे. ओके, विच मे नॉट ॲडव्हान्स एज्युकेशन म्हणजे विच काय पॉलिसीविषयी सांगत आहे. विच काय रिलेटिव्ह प्रोनाउन आहे ते पॉलिसीविषयी. विच मे नॉट ॲडव्हान्स एज्युकेशन रिफॉर्म म्हणजे ॲडव्हान्स म्हणजे काय करणे, त्याच्यामध्ये ॲडव्हान्स करणे. ओके, एज्युकेशन रिफॉर्म ॲडव्हान्स करू शकत नाही, मे नॉट. बट द वास्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिसोर्सेस म्हणजे जे आपल्याकडे एवढे वास्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय प्रशासकीय रिसोर्सेस कॅन बी यूज टू क्विकली असेस द पॅन्डेमिक्स इम्पॅक्ट ऑन स्टुडंट. म्हणजे यांना आपण क्विकली म्हणजे यूज करू शकतो. असेस म्हणजे काय आणखीन मूल्यमापन करणे. पॅन्डेमिक्स इम्पॅक्ट ऑन स्टुडंट, जो महामारी आहे त्यांचा जो प्रभाव इम्पॅक्ट आहे तो आपल्या स्टुडंटवर विद्यार्थ्यांवर कशा प्रकारचा पडला त्याचं आपण मूल्यमापन करू शकतो. आणि टीचर्सवरती पण इम्पॅक्ट ऑन स्टुडंट टीचर्स अँड स्कूल्स म्हणजे हा टीचर्सवरती स्कूलवरती जो इम्पॅक्ट पडला आहे त्याचं ते जे इम्पॅक्ट आहे त्याचं आपण असेस करू शकतो. ओके, द पॅन्डेमिक इयर The pandemic year has thus far witnessed apprehensive governments. Okay, keeping the majority of school. Apprehensive म्हणजे काय, चिंतादायक. ओके, विटनेस म्हणजे आतापर्यंत गव्हर्नमेंट एक आपल्याला चिंतादायक दिसले. गव्हर्नमेंट कीपिंग द मेजॉरिटी ऑफ स्कूल इन्स्ट्रक्शन ऑनलाईन म्हणजे काय,
जे मेजर स्कूल इन्स्ट्रक्शन दिलेले जातात ते ऑनलाईन आहेत. ओके. अँड ट्रेडिंग केअरफुली वेन इट कम्स टू रिपोर्टिंग रिओपनिंग कॅम्पसेस. ट्रेडिंग म्हणजे काय, चालणे होतं किंवा जेव्हा आपण म्हणजे शाळा उघडण्याचा जो प्रश्न येत आहे त्यावेळेस केअरफुली चालत आहेत. ओके. वेन इट कम्स टू जो हे फ्रेज आहे ना, म्हणजे आपण म्हणतो समजा याच्या संदर्भात बोलायचं झालं तर समजा अशा प्रकारचं आपण मराठीमध्ये बोलतो ना, वेन इट्स कम्स टू. ओके. रिओपनिंग कॅम्पसेस म्हणजे जेव्हा शाळा वगैरे उघडण्याची गोष्ट प्रश्न आला त्यावेळेस तर ते केअरफुली चालत आहेत. ओके. दे मस्ट एक मिनिट. दे मस्ट प्रायोरिटाईज द डोअर टू डोअर सर्वे. म्हणजे काय, गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे की प्रायोरिटाईज म्हणजे काय, प्राधान्य देणे. ओके. डोअर टू डोअर सर्वेज म्हणजे डोअर टू डोअर म्हणजे सर्वे घ्यायला पाहिजे. नीडेड टू आयडेंटिफाय स्टुडंट सर्वेज needed to identify students who are not in a position to return classes when schools reopen. म्हणजे शाळा उघडल्यानंतर काही जे विद्यार्थी आहेत ते अशा परिस्थितीमध्ये नाहीत की ते शाळेमध्ये परत येऊ शकतात. त्याची कारणे काय असू शकतात ते समोर आपल्याला सांगितलं. हुज इकॉनॉमिक सर्कमस्टन्सेस म्हणजे इकॉनॉमिक म्हणजे जे आर्थिक परिस्थिती आहे ते त्यांची व्यवस्थित नाही आहे, चांगली नाही. हाऊ चेंज ड्यू टू द पॅन्डेमिक्स इम्पॅक्ट. तो पॅन्डेमिकचा इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे त्यांच्यावरती, त्यामुळे त्यांच्या फॅमिलीवरती ऑन देअर फॅमिलीज, त्यांच्यामुळे त्यांचे जे इकॉनॉमिकल कंडिशन आहे ती खराब झालेली आहे, जेणे त्यामुळे ते शाळेमध्ये येऊ शकत नाहीत. ओके. क्लिअरली द प्रायोरिटी शुड बी ड्रॉ ऑफ अ डाटाबेस. क्लिअरली स्पष्टपणे द प्राधान्य शुड बी टू ड्रॉ ऑफ डाटाबेस म्हणजे एक डाटाबेस तयार करायला पाहिजे. त्यामध्ये हा जो सगळा आहे डाटा असायला पाहिजे. टू प्लॅन इन्सेंटिव्ह म्हणजे काय, म्हणजे उत्साह निर्माण करण्यासाठी काय इन्सेंटिव्ह आपण पैसा पण देऊ शकतो, काही गोष्ट म्हणजे लोकांनी करावं म्हणून त्यासाठी आपण इन्सेंटिव्ह म्हणतो, गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह देतो. ओके. प्लॅन इन्सेंटिव्ह दॅट विल प्रिव्हेंट ड्रॉपआउट्स म्हणजे जे ड्रॉपआउट्स म्हणजे काय, म्हणजे जे विद्यार्थ्यांना जे शाळा सोडावं लागत आहेत त्याला आपण प्रिव्हेंट म्हणजे थांबवू शकतो. ओके. एज्युकेशन कंटिन्यूज टू बी कवर्ड बाय अ सेस ऑन टॅक्स. ओके. एज्युकेशन कंटिन्यूज टू कवर्ड बाय सेस ऑन टॅक्स. हे सेस एक प्रकारचा टॅक्स आहे, तो म्हणजे टॅक्सवरती लावला जातो एक. आता हे एक इकॉनॉमिकल टर्म आहे जे की हा सेस जो आहे तो यूज केलेला जातो एज्युकेशनसाठी, एज्युकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज केला जातो. ओके. अँड द फंड्स कुड बी डिप्लॉईड इन 2021 म्हणजे 2021मध्ये एक फंड तयार केला पाहिजे टुवर्ड्स दिस ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे हा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हा जो उद्देश आहे तो आपला पूर्ण करण्यासाठी एक फंड तयार करायला पाहिजे. थ्रू द सेंटर्स समग्र शिक्षा स्कीम अँड अदर कोविड-19 रिलीफ प्लॅन्स. म्हणजे सेंटरचे जे स्कीम आहे समग्र शिक्षा स्कीम आणि अदर कोविड-19 रिलीफ फंड्स. ओके. आणि दुसरे काही कोविड-19 रिलीफ प्लॅन्स आहेत. द इररिव्होकेबल रोल प्लेड बाय एक्झामिनेशन in determining the fate of student. इररिव्होकेबल म्हणजे काय, अपरिवर्तनीय. रोल प्लेड बाय एक्झामिनेशन इन डिटरमाइनिंग द फेट ऑफ स्टुडंट म्हणजे हे रोल कोणी प्लेड केला, एक्झामिनेशन जे परीक्षा घेण्यात येते. इन डिटरमाइनिंग द फेट ऑफ स्टुडंट. फेट म्हणजे काय, म्हणजे विद्यार्थ्यांचं भवितव्य. ओके. एक रोल. हू कम फ्रॉम व्हॅरिड बॅकग्राऊंड. हू म्हणजे काय, आता स्टुडंटविषयी आलेला. हू कम फ्रॉम व्हॅरिड बॅकग्राऊंड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बॅकग्राऊंडकडून ते आलेले आहेत. And preparation has long been criticized for its rigidity. And these arguments were raised afresh when the centers removed the no detention policy under the RT Act. आणि हे जे काय सेंटेन्स काय म्हणते, बरेचशा स्टुडंटची जी परिस्थिती आहे वेगवेगळी आहे आणि त्याच्यामुळे त्यांना क्रिटिसाइज करायचं फॉर रिजिडिटी म्हणजे काय, कठोर असणे. ओके. म्हणजे ज्याला चेंज करू शकत नाही. दिस आर्ग्युमेंट्स वेर रेज्ड अफ्रेश वेन सेंटेन्स रिमूव्ड म्हणजे आणि जेव्हा सेंटरनं जी नो डिटेन्शन पॉलिसी आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं ती रिमूव्ड त्यावेळेस जे क्रिटिसिझम अफ्रेश ते क्रिटिसिझम तयार केले, लोक क्रिटिसाइज करायला सुरुवात केली लोकांनी. अंडर द RT ॲक्ट म्हणजे जी पॉलिसी होती ती कोणाच्या अंडर होती, अंडर द RT ॲक्ट म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट. अ कपल ऑफ इयर्स अगो म्हणजे काही वर्षापूर्वी. ओके. इन द इयर ऑफ द व्हायरसच्या वर्षामध्ये
असिमेट्री म्हणजे काय, विषमता. ओके, म्हणजे असमानता म्हणजे जे स्टुडंट आहे त्यांच्यामध्ये विषमता आहे, वेगवेगळेपणा आहे. म्हणजे अमॉंग द ग्रुप्स ऑफ स्टुडंट स्टँड aggravated students stand aggravated and any detention would be illogical. तर aggravated म्हणजे काय, aggravated म्हणजे वाढवणे. ओके, आणि एनी डिटेन्शन वुड बी इलॉजिकल. आणि डिटेन्शन करणे म्हणजे त्यांच्यावरती म्हणजे हे डिटेन्शन करणे म्हणजे त्याला शाळेपासून वंचित ठेवणे, शाळेपासून दूर करणे, डिटेन करणे म्हणजे वुड बी इलॉजिकल म्हणजे त्याच्यात काही लॉजिक नाही, अर्थ नाही, अनजस्टिफाईड, आणि त्याला आपण जस्टिफाय पण करू शकत नाही. particular mention should be made of the situation for girls. म्हणजे आणि आपण इथं सांगितलेलं आहे गर्ल्सविषयी पण एक पर्टिक्युलर मेन्शन तयार करायला पाहिजे. पर्टिक्युलर मेन्शन शुड बी मेड ऑफ द सिच्युएशन फॉर द गर्ल्स. म्हणजे जे सिच्युएशन आहे, परिस्थिती आहे गर्ल्स म्हणजे मुलींची जी परिस्थिती आहे त्याचं पण एक मेन्शन करायला पाहिजे, त्यांच्याविषयी पण विचार करायला पाहिजे. हुज एनरोलमेंट इन हायर नंबर्स हॅज बीन अचिव्ड ओव्हर द इयर्स. म्हणजे हुज म्हणजे काय, कोणाचं, गर्ल्स, यांचं एनरोलमेंट म्हणजे शाळेमध्ये यांची नोंदणी जास्त होती. हॅज बीन अचिव्ड ओव्हर द इयर्स विथ कन्सिडरेबल एफर्ट. म्हणजे मागील वर्षामध्ये यांची जो एफर्ट केल्यामुळे त्यांचे जो एनरोलमेंट आहे शाळेमध्ये त्यांचं नोंदणीचं प्रमाण आहे ते वाढलं. ॲज वेल ॲज चिल्ड्रन इन लेस अर्बनाइज स्टेट. आणि जे लेस अर्बनाइज स्टेट म्हणजे रुरल एरिया जे आहेत, स्टेट आहेत, म्हणजे लेस अर्बनाइज स्टेट आहेत, राज्य आहेत, वेअर ॲक्सेस टू स्कूल्स इज वीक. म्हणजे तिथे ॲक्सेस टू स्कूल म्हणजे शाळेला ॲक्सेस जे आहे ते वीक आहे. ओके, when the pandemic had still not swept India in February last year, Education Minister Ramesh Pokhriyal said among the reasons for children remaining out of school, dropping out were poverty. ओके, आता जो हे पॅन्डेमिकमुळे जे स्कूलिंगवरती जो इम्पॅक्ट पडलेला आहे, आणि जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत, ओके, एज्युकेशन मिनिस्टर रमेश पोखरियाल सेड अमॉंग द रिझन्स फॉर म्हणजे काही रिझन आहे त्याच्यामधले त्यांनी रिझन सांगितलं आहे. चिल्ड्रन रिमेनिंग आउट ऑफ स्कूल म्हणजे जे शाळेपासून वंचित काळ राहिलेले आहेत, किंवा ड्रॉपिंग आउट वेअर आणि जे ड्रॉपिंग म्हणजे शाळा सोडत आहेत ते कशाचे कारण काय दिले आहेत. पॉवर्टी म्हणजे गरिबी, इकॉनॉमिक रिझन आर्थिक कारणे, अँड इल हेल्थ आणि बऱ्याचशी जी हेल्थ कंडिशन व्यवस्थित नाही. ओके, त्यांच्यामुळे हे जे ड्रॉपआउट वगैरे आहे ते झालेल्यांचं असं यांनी कारण दिले आहे. द इकॉनॉमिक फॅक्टर्स हॅव over the past dozen months have been exacerbated by COVID-19, while the digital divide witnessed in online education became an unprecedented cause of deprivation. ओके, बघा आता द इकॉनॉमिक फॅक्टर्स हॅव, आता ह्याचा मधला जो एक क्लॉज दिलेला ओव्हर द पास्ट डझन ऑफ मंथ्स म्हणजे मागील काही महिन्यामध्ये काय झालं, इकॉनॉमिक फॅक्टर्स जे आर्थिक घटक आहेत बीन एक्सॅसर्बेटेड म्हणजे काय, ॲग्रावेटेड पण त्याला आपण म्हणू शकतो, म्हणजे वाढवणे, एखादी गोष्ट जे प्रॉब्लेम आहे त्याला वर्स करणे, आणखीन वाढवणे ते प्रॉब्लेम. ओके, बाय कोविड-19 कशामुळे झालं आहे, कोविड-19मुळे. वाईल द डिजिटल डिवाईड, आता डिजिटल डिवाईड म्हणजे काय, म्हणजे डिजिटल डिवाईड म्हणजे बऱ्याच विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे आहेत, त्यांची कंडिशन अशी नाही की त्यांच्या प्रत्येकाकडे मोबाईल असेल किंवा इंटरनेट ॲक्सेस वगैरे असेल, म्हणजे काय डिजिटल डिवाईड आहे. विटनेस म्हणजे काय, आपल्याला पाहायला मिळाले इन ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे ऑनलाईन एज्युकेशनचे हे जे ऑनलाईन एज्युकेशन सध्या मागील वर्षामध्ये जे झालं त्यामध्ये काय आपल्याला एक डिजिटल डिवाईड पाहण्यात मिळालं. बिकेम अन अनप्रेसिडेंटेड कॉज. अनप्रेसिडेंटेड म्हणजे काय, अभूतपूर्व कॉज, कारण एक आलेलं आहे ऑफ डेप्रिवेशन म्हणजे काय, वंचित राहणे, शाळेपासून वंचित राहणे. ओके, एक मिनिट. मोर ह्या शब्द आहे त्याला समोर काही आणखीन म्हणजे गोष्टी ॲड करण्यासाठी यूज केला जातो. मोर ओव्हर, वॅक्सिनेशन कॅन नॉट कव्हर द बल्क ऑफ
population quickly and education can possibly achieve a semblance of normality only well into the next academic year. ओके बघा, आता वॅक्सिनेशन कॅन नॉट कवर, आता वॅक्सिनेशनचं सुरुवात झालेली आहे पण कॅन नॉट कवर द बल्क ऑफ पॉप्युलेशन क्विकली, म्हणजे लगेचच आपण व्हॅक्सिनेशन आणलं म्हणजे म्हणजे सगळे लोक हे वॅक्सिनेशनमध्ये कवर होतील असं सांगता येत नाही. अँड एज्युकेशन कॅन पॉसिबली अचीव अ सेम्बलन्स ऑफ नॉर्मॅलिटी, म्हणजे नॉर्मॅलिटी म्हणजे जे अगोदर आपली जी एज्युकेशनची नॉर्मॅलिटी होती तर ते अचीव आपण करू शकत नाही ओनली वेल इन टू द नेक्स्ट अकॅडमिक इयर, म्हणजे पुढच्या अकॅडमिक इयर वर्षापर्यंत हे जे नॉर्मल्सी आहे ते नॉर्मॅलिटी आहे ते येऊ शकत नाही. ओके, अँड दिस इज द टाईम टू क्रिएट अ सेफ्टी नेट फॉर एज्युकेशन. म्हणून काय रायटर काय म्हणतात, दिस इज द टाईम, म्हणजे हाच एक टाईम आहे टू क्रिएट अ सेफ्टी नेट, एक सेफ्टी नेट म्हणजे सेफगार्ड तयार केल्यासाठी फॉर एज्युकेशन लेटिंग नो स्टुडंट फॉल थ्रू, म्हणजे कोणताही स्टुडंट हे शाळेच्या बाहेर राहायला पाहिजे. प्रत्येक स्टुडंटविषयी आपण गव्हर्नमेंटनं काळजी करायला पाहिजे आणि त्यांच्या भवितव्याविषयी विचार करायला पाहिजे. तर अशा प्रकारे आजचा हा आर्टिकल आपला संपलेला आहे. तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.